हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे श्रुतिका मालगावकर आणि तुमचं माझ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आज आहे वेडनेसडे आणि या विकेंडला सॅटर्डेला म्हणजे रक्षाबंधनला सुट्टी आहे. त्याच्यामुळे असं वाटतं कधी सुट्टी येणार आहे, कारण की एकच दिवस सुट्टी असल्यामुळे जाम बोर होतं. कारण की 2 दिवस तर सुट्टी पाहिजे, सॅटर्डे संडे. एक दिवसाने काही नव्हतं. त्याच्यामध्ये मला पहिल्या ऑफिसची सवय होती 2 दिवस सुट्टीच्या, त्याच्यामुळे आणि आता अचानक परत एकच दिवस सुट्टीवर आले तर थोडंसं डिफिकल्ट जाते. पण असो, ठीक आहे, रुटीन चालू झालेली आहे. सो रात्रीच्या चपात्या उरल्यात, तर त्यांना तूप लावते. सो आजचा माझा असा आउटफिट होता. कुर्ता मी घेतलेला आहे स्टुडिओमधून आणि ही लेगिन्स आहे लायराची. सो आणि हे जे वॉच आहे ते मला सौरभने दिलेलं बऱ्याच वर्षापूर्वी, आणि जे कडं होतं ते योगिताताईंनी दिलेलं. ॲज युज्युअल ती मला काही ना काहीतरी एक्सेसरीज घेत असते आणि देत असते. हे आहे ऑफिसला. सो मी आली ऑफिसमधून. बराच उशीर झाला ऑफिसमधून यायला, ऑलमोस्ट 9 वाजले, कारण निघता एक काम आलं. सो 9 वाजता आली. त्याच्यानंतर घरचं रुटीन चालू झालं. इकडे मी बघते कॅमेऱ्यात नक्की शूट होतं आहे की नाही ते. सो जेवण वगैरे बनवायला आज बराच उशीर झाला. इकडे वाटण थोडं जास्तच करायचं म्हणून वाटणाची तयारी केली, आणि वाटण असावं नेहमीच, म्हणजे 2-3 दिवस तरी पुरावं म्हणून सगळं जास्त घेऊन वाटण केलं. सो मी अजिबातच जेवणात एक्सपर्ट नाही आहे. एक्सपर्ट म्हणजे मला मोजकेच आयटम बनवता येतात, आणि कारण त्याचं मोठं कारण असं आहे की मी लग्नाच्या आधी राहिलेली आहे जॉईंट फॅमिलीमध्ये. म्हणजे माझी काकी, मम्मी वगैरे असं सगळं आम्ही एकत्र राहिलेलो आहे. तर माझ्यावरती कामांची जिम्मेदारी कधी पडलीच नव्हती. माझी मम्मी इवन कुठे गेली तर माझी काकीने माझी जी छोटी काकी, आता जे काका वारले त्यांच्या वाईफने कधीही माझ्यावरती कामांची जबरदस्ती किंवा हे तुला केलंच पाहिजे वगैरे असं कधीच नव्हतं. सो माझी मम्मी नसेल तर काकी मॅनेज करायची, आणि काकी नसेल तर मम्मी मॅनेज करायची. सो असं आम्ही छान जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेले आहे. त्याच्यामुळे कामांची थोडी कमीच सवय होती, आणि लग्न झाल्यावरती पण ह्या लोकांची मला बरीच मदत मिळालेली आहे. सो मी अशी थोडी लिमिटेड गोष्टी जीवनामध्ये पण मला येतात. सो जसं मला ब्लॉग बनवायला आवडतं तसं मला ब्लॉग बघायला पण आवडतं. मी बऱ्याच जणांचे ब्लॉग्स बघते, जसं की नव एंजल्स, प्रकाश महाजनचे बघते, उर्मिला निंबाळकरचे तर सगळेच व्हिडिओ मी बघते. आवर्जून वाट बघत असते व्हिडिओजची. आणि अजून एक आज नवीन एका ब्लॉगरची, आता तिचं मला नावच लक्षात आहे, नम्रता, कारण की ते माझ्या मम्मीचं नाव आहे. सो नम्रता म्हणून एक ब्लॉगर आहे मराठी. तिचे शॉर्ट्स व्हिडिओ आय थिंक जास्त असतात आणि लाँग व्हिडिओ कमी असतात. सो तिचं मी लाँग व्हिडिओ 4च होते, पण म्हणजे त्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे बघता कळलं ती तिच्या लहानपणीच्या मेमरीज त्याच्यामध्ये शेअर करते त्या व्हिडिओमध्ये. आणि त्या खरंच म्हणजे तिच्या त्या मेमरी ऐकून ना मला माझं बालपण आठवलं. माझ्या लहानपणी जे काही किस्से झालेले आहेत, एक हसण्यासारखे, किंवा त्या गोष्टींवरती हसण्यासारखे, म्हणजे आत्ता हसायला येते, पण तेव्हा त्या गोष्टींमध्ये सफर करताना असं वाटत होतं बापरे, हे काय घडतं आपल्याबरोबर. सो असे सगळ्या गोष्टी असतात आपल्या लहानपणी, जे किस्से आठवून आपल्याला आत्ता पण राग येतो किंवा हसायला येतं. सो अशीच ती किस्से सगळे शेअर करत होती. रागानेच बघत होतास? अरे बाबा, घरात नाही ना दिसलीस, मला वाटलेलं भक्तीकडे असतो. रागाने कशाला बघू, लई गर्दी. काय काय करणार, रोजचं रुटीन झालं ना. थँक्स टू यू, तुझं ऑफिस
और कुछ नहीं.